काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ज्या लोकांना अर्पण करते आणि त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनापासून आभार मानते। अजितदादांचं एक वक्तव्य आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझ्या विचारांचा जर खासदार निवडून नाही आला तर मी विधानसभा लढवणार नाही। मी काय ते ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही, पण एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की जी काही विधानं गेल्या काही दिवसात येत आहेत ही धक्कादायक आहेत। याचं कारण हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने चालतो आणि लोकशाही, लोकतंत्र आणि संविधान हे या देशातलं सगळ्यात मोठी ही जागा आहे आणि हे आमच्यासाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर आहे। आपल्याला आठवत असेल की माननीय प्रधानमंत्रीही जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा ते त्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले। संविधान, लोकशाही आणि लोकशाहीच्या मंदिराचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि ते कामाला लागले। त्याच्यामुळे आम्ही सगळेच जरी वेगळ्या विचाराच्या कामात आम्ही असतो, वेगळ्या विचाराच्या पक्षात आम्ही काम करत असलो तरी आमच्या सगळ्यांसाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर हे कुठलं असेल ते आमच्या सगळ्यांसाठी हे आमचं संसद भवन आहे। त्याच्यामुळे ह्या संसद भवनात आम्ही जेव्हा जातो तेव्हा या देशाची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र येतो, त्याच्या चर्चा होते आणि आज तुम्ही बघितलं असेल तर जी काही नवीन धोरणं या देशासाठी होतात ती ह्याच लोकशाहीच्या मंदिरातून होतात। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या ज्या पद्धतीने या लोकशाहीवर टीका टिप्पणी झाली, कारण का ही लोकशाही आहे आणि दडपशाही नाही। आणि जो कोणी खासदार आजपर्यंत निवडून आलेले आहेत, मग अटलजी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिराजी असतील, सुषमा स्वराजजी, गोपीनाथ मुंडेजी असतील, जॉर्ज फर्नांडिसजी असतील, सी.डी. देशमुख असतील, किती तुम्हाला मी उदाहरणं देऊ। मी खरं तर लहानाचे मोठे हीच नावं पार्लमेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आम्ही बघून सगळे आलो। मधु दंडवतेंची आजही भाषणं ज्यांच्या समोर आज आपण उभे आहोत असे आपल्या सगळ्यांचे दर्शक यशवंतराव चव्हाण साहेबांची पार्लमेंटमधली भाषणं वाचून ती धोरणं समजून आम्ही पार्लमेंटमध्ये काम करतो आणि त्या पार्लमेंटचा ज्या पद्धतीने काल उल्लेख झाला हे अतिशय दुर्दैवी आहे आणि खेदजनक आहे आणि मला विचाराल तर संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे। ह्याचंच उत्तर दिलं ना, आता याचंच सविस्तर उत्तर मी दिलेलं आहे। पवार साहेब बारामतीत आहेत आणि अजित पवार ज्या पद्धतीने भाषण करतायत त्यांनी असं म्हटलंय की हा सांगण्याचा प्रयत्न आहे, मात्र पक्ष गेला तरी असं काही होत नाही, 5 चिन्हावरती मी लढलो आहे। हे खरं आहे। आदरणीय पवार साहेब हे लढवईने नेते येतो, त्यांचं उभं आयुष्य संघर्षाने लढण्यात गेलं। त्यांचे वडील, काका, मामा कोणीही राजकारणात नव्हतं, त्यांचं आयुष्य त्यांनी शून्यातून उभं केलं आणि त्यांनी कधी असं म्हणलं नाही की हे माझं आहे। क्या 1 मिनिट चलेगा? आप बाईट तो आप बोलिए, क्या करना है बोलिए। तर आपण सगळ्यांनी, माझी एवढीच आपल्याला विनंती राहील, आपण नंतर करूया। त्यामुळे अजित पवारांची गेल्या काही दिवसातली विधानही अतिशय धक्कादायक आहेत। ज्या संसदेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले ते संसदेचे सदस्य असल्यामुळे लोकशाहीची जबाबदारी खांद्यावर असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।